जालन्यातील आष्टीत विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन। जालन्यातील आष्टी येथे मोंढा टी पॉइंटवर ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आष्टीला तालुका दर्जा देण्यात यावा, नगरपंचायत करण्यात यावी, तसेच ग्रामीण रुग्णालय देण्यात यावं यासह अन्य मागण्यांसाठी ग्रामस्थांच्या वतीने 2 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी शेकडो ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते। शेवटी महसूल अधिकाऱ्यांना निवेदन देऊन या आंदोलनाचा समारोप करण्यात आलाय। यापुढे मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आलाय। म्हणून 2-3 वेळेस प्रयत्न केलेले आहे। त्या आमची आष्टी ना होता मंठेला एक झालेली आहे, घनसंगी एक झालेली तालुक्यात तालुके। त्याच्यानंतर नगरपंचायत बाबतीत आम्ही पाठपुरावा सगळं चालू आहे, प्रत्येक वर्षाला आहे आमची नसताना बी नंतर तीर्थपुरी आणि घनसंगी बी झालेली आहे। अप्पर तहसील आता सध्या शासनाचं धोरण आहे 2-3 वर्ष अगोदर झालेला, त्याची एक मागणी आहे। आमची मागणी कशामुळे की हे गाव मोठं आहे, जसं आज जरी उरीला होऊ शकते आष्टीला काम होऊ शकत नाही। त्याला अप्पर तहसीलचा दर्जा भेटावा म्हणून हे 3री मागणी आहे। आणि 4थी मागणी ग्रामीण रुग्णालय पाहिजे, कारण ग्रामीण रुग्णालय आष्टीला 2015 पासून मंत्री साहेब होते तेव्हा आम्ही स्वतः निवेदन दिलेलं होतं, ते टायमाला नाही झालं। आज बी त्यांना निवेदन द्यावं लागलं। आमचा असा नाही की कोणता पक्षाचा संबंध नाही, काय नाही, समजा आष्टी तर्फे झालेली आहे आंदोलन। याची शासनाने दखल घेऊन 4पैकी 4 मागण्या आमची मान्य करावा, टप्प्याटप्प्याने काय हवं ना पूर्ण मागणी आमची व्हायला पाहिजे। आंदोलनाचा विषय असा होता की या सरकारमध्ये बसून इथले तालुक्याचे आमदार असतील, सरकारचे अनेक त्या ठिकाणी अधिकारी पदाधिकारी असतील, या विधान परिषदमध्ये सभागृहामध्ये जे नको ते कायदे बनवतात। जे विकासासाठी, जे जनतेच्या विकासासाठी जो कायदा पाहिजे तो कायदा बनवा ना। इथली जनता म्हणते ना तुम्ही त्या ग्रामपंचायतचा नगरपंचायत करा, त्या ठिकाणी विकास होईल ना। आणि विकास जर तुम्हाला काम करायचेच नसतील, धर्मांतर कायदा, हिंदू मुस्लिम, मराठा ओबीसी असे त्या ठिकाणी जर तुम्हाला मुद्दे आणायचे असतील आणि जनतेचे जर मुद्दे तुम्हाला प्रश्न सोडवायचेच नसतील, तर मग येणाऱ्या काळामध्ये जनता तुमची जागा तुम्हाला दाखवणारच नक्की। एवढंच या निमित्ताने सांगतो, जर या ग्रामपंचायत आष्टी ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा जर मिळाला नाही, त्या आष्टी PSCचा ग्रामीण रुग्णालय जर झालं नाही, तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठमोठाले आंदोलन त्या ठिकाणी या समितीच्या वतीने छेडू, एवढंच इशारा या निमित्ताने